कमी अर्धा तास लागतो त्याला पकडून ठेवून शेवटी बार्गेन करून शेवटी मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो आहोत ते अंधेरी वर्सोवा येथील फिश मार्केटला. तर आता आपण आहोत वर्सोवा एरियामध्ये आणि वर्सोवा अंधेरी येथे एक फिश मार्केट आहे, म्हणजे तिथे बोटी लागतात बंदरावरती, वर्सोवा बंदरावरती. आणि आपल्याला खूप ताजे आणि स्वस्त मासे मिळतात तिथे होलसेल रेटमध्ये आणि रिटेल पण मासे मिळतात. म्हणजे तिथे असं नाही की फक्त होलसेल असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे, रिटेल पण मिळतात. तर तिथे आता आजच्या डेटला कुठले मासे आहेत काय आहे ते आपण तिकडे जाऊनच बघूया. 4 वाजल्यानंतर तिथे बोटी येतात आणि तिकडे लिलाव वगैरे चालतो. तर आता ऑलमोस्ट 5:30 पावणे 6 झालेत. आम्हाला थोडं लेट झालं आहे कारण ऊन खूप असताना, त्यामुळे आम्ही उन्हात नाही निघालो. थोडं लेट 4 वाजल्यानंतर निघालो आणि आम्हाला ठाण्यावरून यायला इकडे 5:30 पावणे 6 झालेत का ट्रॅफिक वगैरे आहे भरपूर. तर आता ब्लॉग तर स्टार्ट झाला आहे आपला, पण माहिती नाही पुढे तर मासे असतील की नाही ते. तर चला आता आपण वर्सोवाचं फिश मार्केट एक्सप्लोर करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की आपला ब्लॉग कधी येतो आहे, कारण आम्ही जे माशाचे रेट किंवा कुठले मासे अवेलेबिलिटी आहे ना तिची दाखवतो आणि ती त्या दिवसाची असते. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे की रोज रेट बदलत असतात, रोज कुठला मासा हा आहे नाही असं होत असतं. त्यामुळे तुम्ही जर मला 15 दिवसांनी आणि महिन्याने कमेंट करून सांगाल की हे महाग आहे किंवा हे स्वस्त असायला पाहिजे, तर ते तुम्ही लक्षात घ्या की आपला जो ब्लॉग आहे ना ज्या दिवशी बनतो ना त्याचे 1 दिवस 2 दिवस पाठीमागेच आपण हा ब्लॉग शूट केलेला असतो. त्यामुळे ते रेट तेव्हाचे असतात. त्यामुळे ते रेट तुम्ही 6 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर कम्पेअर नका करू. कारण आमच्या कोपरीच्या ब्लॉगला असंच झालं होतं की लोकांनी 6-6 महिन्यानंतर कमेंट करून सांगितलं आम्हाला की हे महाग आहे आणि हे आहे आणि खूप आहे. पण त्यांना सांगणं हेच आहे की त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची अवेलेबिलिटी याच्यावर त्या माशांचे रेट असतात. तर तसं नका करू. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपला ब्लॉग कधी येतो. चला तर मग मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो वर्सोवाच्या बंदरावर पोचल्यानंतर. तर आता आपण पोचलो आहोत वर्सोवा बंदरावर आणि इकडे बऱ्याच बोटी लागल्या आहेत आणि लोकांची पण बरीच गर्दी आहे इकडे मासे घ्यायला. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा ह्या सगळ्या बोटी लागल्या तिथे दिसतात लांबपर्यंत जे उंच झेंडे दिसतात ना, हे सगळ्या बोटी आहेत तिथे लागलेल्या. आणि हा बघा हा इथे चालू आहे लिलाव. आणि इकडे आपल्याला नॉर्मल मासे पण मिळतील. मोठ्या कोळंबी आहे. कसं दिला आजी? 400 रुपये किलो होलसेलचा रेट. हे बघा. आणि आता हे क्रेड भरतायत इकडे. कोळंबी येते, हा बर्फ टाकतात आणि क्रेडने भरतात. बघा कोळंबी दिसत त्यांच्याकडे, मोठे प्रॉन्स. हे बघा हे बारक्या माशांचे पण टब भरलेले आहेत. आणि हे बघा हे बोटीतून कोळंबी काढल्या जातात. इंजिनचा आवाज नाही, बर्फ टाकते. आणि हे बघा बोटीतून कसे कोळंबी भरून अशी बाहेर दिली जाते. बाहेरच्या टबामध्ये भरून मार्केटला पाठवली जाते. आपलं मुंबईचं मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, नायगावचं मार्केट. आणि हे बघा या बोटी आता जायला तयार आहेत. या बोटी जाणार ना आता? सकाळी जाणार. आता या बोटी उद्या सकाळी जाणार आणि त्यासाठी हे बर्फ पूर्ण भरला जातो याच्यामध्ये. आणि किती दिवसासाठी जाणार? म्हणजे जशी मच्छी मिळेल आणि बोट भरेल तसे हे लोक परत येणार. मच्छीची बोट भरेपर्यंत समुद्रामध्ये आतमध्ये. हां ओके. कसं म्हणजे आहे ना त्या दिवसामध्ये संपलं तर यालाच पाहिजे. ओके. हा पण म्हणजे यांच्याकडे डिझेलचा स्टॉक आणि बर्फाचा स्टॉक हा 15 दिवसापुरता असतो. म्हणजे त्या दिवसात मिळाली तर ठीक, जास्त लवकर मिळाली लवकर येणार
पण नाही मिळाली लवकर तर 15 दिवसांनी यायचंच आहे परत. हां हे बघा असं आहे बर्फाची मशीन आहे कशात आणि बर्फ असं जातो डायरेक्ट बोटीमध्ये. आता या बोटी जायच्या तयारीला आहे सर्व या खाली होऊन आणि इकडे आल्याच्या आज खाली होणार आहे बोटी. हे बघा पालखी निघाली कोळंबीची. तर प्रॉन्स आ रहा है क्या? या बोटीत पूर्ण प्रॉन्सच आहे, त्या बोटीत पण प्रॉन्सच होत आहे. चला इथे आता काय आहे मासे ते बघूया. जसं इथे होलसेलमध्ये केड भरून विकले जातात ना तसे रिटेल पण मिळते इकडे. आपल्याला थोडी घ्यायची असेल तर असे हे लोक इथे विकतात. हा अक्षता काय बघते? कोलंबी घेण्यासाठी कशी? 400ला टोपली, सगळी 1200ला. कोलंबी मोठी अर्धा किलो पण नाही तुझी कोलंबी. कुठली पण कुठली वजन करतेस? बघ. नावर जे तर कसा किलो घेतेस? कसा किलो घेतेस? 60. त्यांना म्हणाले 400ला सगळ्या तिन्ही टोपलं द्या म्हणून. करू दे त्याच्यात मला राग ना बा. नाही राग कोणालाच येत नाही. तू दिली तरी राग नाही, नाही दिली तरी 100 राग. रुपयाला टोपली भेटते. ते अशीच दिलीस तरी मला राग येणार नाही. चालेल मी अशी करू. बोंबील घेते, मस्त आहेत बोंबील. मी जेवायला घेतले होते त्यांचे थोडे काढले तर थोडे निघाले. कशा देते ते सांग. बोंबील ना किती 6 महिन्यात बोंबील आता आले. कशा देते ते सांग. काढते मी उभा तर राशील बोंबील. ही उभीच आहे ना मी फिरून. हा कोळंबीचा वाटा कसा आहे सांग मला. हे बघ, मी वाट्यावर लावतोय बस. मोठा मोठा वाटा लावू नको, कसा आहे तो सांग मला. तुला आपल्याला लावायचं आहे ना मला ही. हा. तर सांगतो मग हे बघ ही सगळी तुझीच कोलबी झाली. हा सगळी तुलाच. अगं मलाच दे पण कशी देते ते तर सांग. 300लाच वाटा जास्त. हा 300ला वाटा. 300ला वाटा म्हणजे अर्धा किलो 300ला. अर्धा किलो 300ला दिलेस ना तू मला. मी सांगितलं भाऊ बोल चल. मुशी कशी आहे? 200ला वाटा. मुशी 200ला वाटा. 5 लाव. 5 मुशी 200ला. बारीक आहेत पण ठीक आहेत. म्हणजे मस्त नाही बाप. आणि बोंबील कसे आहेत? 300ला सगळे. 300ला. बरे इथं. आणि हे काय? हलवा हलवा तो कसा दिला? 500ला वाटा. 5 जास्त बोलते ती. कमी करणार सगळ्यामध्ये. मी भाव सांगितला. तू आता तुला काय पाहिजे मला सांग. तुला काय पाहिजे मला सांग. मी सगळ्यामध्ये करणार. बांगडा कसा दिलास का? 100चा वाटा आहे पण 2 वाटे 150ला. 150. काय ना काय घेणार पण घेणार. हा युट्यूबवर तुझा चेहरा नाही आहेत घाबरून. नाही बाई हे म्हणजे इथलं चॅनल मामी बघणार. हा अशोक बाबर आणि फॅमिली. आई छोटी कोळंबी कशी दिलीस? 250ला वाटा 200ला देते. 200ला वाटा. हा बायकोला सांगतो. हा 300 मुली 200ला देते. 4च वाटे. आलो आले. आणि सोललेले आहे आता सोललेले. ती सोललेली कशी देते? सोललेले 800. 600 रुपयाला देणार तुला. अरे तुमच्याकडे आहे ती ह्यांच्याकडे नाही. टेन्शन नको घेऊ. आणि हे मोठे लॉफ्टर हे कसे? 2000चे. हे सगळे 2000चे. आणि हे काय कापरी पापलेट? ते आम्ही खात नाही ना. कसा दिलास तो? पापलेटचा पापलेट. आणि हे बारके पापलेट आपले रेग्युलर 400 रुपये. हे 400 रुपयाचे 4च आहेत. 300ला देणार. अरे आलो देतो म्हणा. हे पण कापरीच लावलेत ना ग. आणि ही काय सुरमई किती? 2500. किती किलोची आहे ती? 4-5 किलोची. आणि रावस? आणि ही काय करली आहे काय? हे बळे आहेत. अक्षता 2000ला सगळे. लॉबस्टर. लॉबस्टर किती आहेत ते? नाही जास्त ते. 30. माकलं आहे तिकडे पण बारकी बारकी आहेत. कसे माकलं आहे? 1000 रुपये हे पूर्ण. एकच ते कळलं. एवढी सांगा थोडी 1000ला लगेच घेतली असती मी. विचारली पण नसती. वाम. हा बघा हे वाम मासा आहे. केवढा मोठा आहे. खूप मोठा आहे म्हणजे माझ्या हाईटचा आहे तो. जिवंत आहे. अरे येणारच नाही तू. असा काढू का? नाही ना
माझा हात दुखला एवढा जड आहे तो. ही मांदेली 3,000चा. 100ला आहे एवढे. आता आपण आहोत त्या वर्सोवा मार्केटमध्ये. बघताय तुम्ही की एवढे मासे नाहीत सध्या अवेलेबल. वळे आणि कोलमी. आणि कोळंबीचंच पूर्ण खर्च इकडे सगळ्या कोळंबी प्रॉन्स आहेत पाहिजे तेवढे. बाकी तर काय जास्त मासे नाही आहेत. सुरमई वगैरे 1-2 ठिकाणी दिसली, बांगडे वगैरे. बाकी कोळंबीच आहे पूर्ण मार्केटमध्ये. ते क्रेड आहे होलसेलमध्ये, ते काय मी विचारले नाही होलसेलचा रेट त्यांचा. आणि मी बघितला याचा मांदेलीचा क्रेड 3,000 रुपये म्हणून सांगत होतो. हां, सध्या मच्छीच नाही आहे ना, समुद्रात मच्छीच मिळत नाही, त्यामुळे मच्छीचा रेट पण खूप आहे. कशी लेपाची कशी ही 150 रुपयाला सगळी खात नाही ना आपण. 100ला देते. नाही नाही खात नाही ना, आमच्यासाठी नवीन आहे ते मच्छी. ते बनवायची कशी तीच नाही कळणार, आपल्याला तीच पाहिजे ना. ह्याच्यासाठी रे भात कोलमी भात वगैरे. अब तो हमको यही चाहिए, छोटा ही चाहिए बारीक. कैसे देते हो? आपको ऐसा अच्छा लेंगे ना, ऐसा तो अख्खा ही ना. आणि ही बघा इथे माकलं आहेत, मोठ्या साईजची माकलं आहेत. मगाची मी तुम्हाला दाखवली ती छोटी माकलं होती, ही मोठी आहे. 1000 रुपयाला टोपली सांगत होते. आणि ही मोठी आहेत इथे. हे बघा दादा कशी आहे तो ही? 450 रुपये किलो. ते माकलं भरपूर आलेत. छोट्या कोळंब्या सगळ्या आहेत. आपण आहोत एका गोडाऊनमध्ये आणि बोटीवरनं फिश, त्यांची बोट आल्यानंतर त्याचे सगळे फिश ते स्टोअर करतात बर्फामध्ये टाकून आणि इथून वेगवेगळ्या मार्केटला पाठवतात. इथून आपण आता छोटीवाली कोळंबी घेतली कोळंबी राईससाठी 100 रुपये किलो. आणि माकलं घेतली आहे. तर हे असं आहे पाठीमागे वर्सोवा बंदर. ॲक्च्युली काय झालं, आम्हाला थोडा लेट झाला इथे यायला आणि बरीचशी मच्छी संपत आली असं म्हटलं तरी चालेल. 2-2:30 वाजता हे मार्केट चालू होतं. आता वर्सोवा कुठे हे विचारू नका, अंधेरीचा वर्सोवा सर्वांनाच माहिती आहे. आणि आलात तर तुम्ही 2:30-3 वाजता या, तुम्हाला भरपूर व्हरायटीची मच्छी मिळेल आणि चांगल्या रेटमध्ये पण मिळेल. फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही रेट करताना इथे भाव करायच्या तयारीने या. म्हणजे ते तुम्हाला एक रेट सांगतील, त्यामुळे तुम्ही किती भाव करता आणि तुम्ही किती बार्गेनिंग करता याच्यावर सर्व डिपेंड आहे. हे बघा आता आम्ही पिशवीभर मच्छी घेतली आहे, हे बघा भरली आहे, तरी अजून आमच्या अक्षरशः काय समाधान होत नाही, अजून घेतच आहे, काय ना काय शोधतेच आहे. हे बघा लॉबस्टर, 1 मिनटं दाखवतो. कोलमीमध्ये होतं ते काय लॉबस्टर आहे. लॉबस्टर एवढा मोठा कितीचा एकटंच? 1500चं किलो आहे, याचाही अर्धा किलो मला आहे. म्हणजे तू काय 400 रुपयाला 400 सांगताय? नको, एकच या लॉबस्टर हॉटेलमध्ये एकच. 1000 रुपयाचं. हा पण एकच लॉबस्टर करून भांडणं होतील ना, आम्ही घरात 4 जण आहे. मग आता काय एक तर मग खा. एक कोण खाणार ना, मग आता ते रावस घ्यायचं. अगं नाही, एकाचा जीव मारायचा आणि मग दुसऱ्याचं ठेवायचा. दुसऱ्याचं खावायचं नाही. ते हा. रावस घे, ताजा आहे. रावस ताजा कसा देतेस? इथे हान बघितले मी कसा आहे. थांबा. 400 रुपये. कसं देते रावस? 400. हे बघा इथे बोटीतनं माकलं काढतायत. म्हणजे पहिले यांनी कोळंबी काढली, आता माकलं काढतायत. और क्या आहे सांगा. अजून काय आहे बोटीत? संपला? कोळंबी आणि माकलंच आहेत. इथे बघता तुम्ही सगळे क्रेड वगैरे भरतायत, कोळंबी वगैरे. तर हे बघा हे सर्व कोळंब्यांचेच क्रेड आहे. कोळंब्यांचे क्रेड इथे भरतायत, मार्केटला जाणार आहेत, प्रॉपर मार्केटला आपल्या जाणार आहे ते जास्त करून. आणि सध्या आता संध्याकाळचे 6:30 होतलेत, म्हणजे आता बोटी वगैरे याचं सगळं संपलं आहे. नाही नाही 500चीच घेते वस्तू. बघ 2 घेतल्या पिशव्या. 600 रुपयाची तुझ्यावर ना मार्केटला येणं परवडत नाही अक्षरशः. तू फसतेस लगेच, भोळी बनतेस लगेच. आणि ह्या आता ह्यांना काय म्हणू मी, आईने आम्हाला कमीत कमी अर्धा तास अक्षराला पकडून ठेवून
शेवटी बार्गेन करून करून शेवटी 500 रुपयाला एवढी सगळी कोळंबी आम्हाला दिली आहे. जशी आहे कमी जास्त 1 किलो अर्धा किलो जी पण आहे ती आहे. शेवटी काय घेतली ॲक्च्युली. नाव ते वर्सोवाच्या 15वर आणि तुम्हाला जे समोर दिसत आहे ना जी फेरी बोट आता निघाली आहे ती आहे मड आयलंड. हो तेच फेमस मड आयलंड. ती बघा बोट एक हार्डली 2 मिनटात तुम्हाला पलीकडे पोहोचवते इथून आणि जर फिरवून गेला तर तुम्हाला बराच वेळ लागेल. ती बघा जागेवर तिने फिरली आता उलटी होते आणि तिकडच्या जाऊन ह्याला जेटीला लागेल ती बघ आणि तिकडून दुसरी निघाली आणि कंटिन्यू लोकांची किती हे बघा गर्दी आहे बघ ना बोटीत गर्दी बघ जे कंटिन्यू फेऱ्या चालू आहेत ती बघ ती दुसरी एक आली आणि तरी पण लोकांची गर्दी आहे म्हणजे तिकडे बरेच आहे बघ ना वस्ती बघा. आता एक इथून गेली आणि दुसरी येते. ठीक आहे, तिथे लगेच लागलीच हे बघा ही बघा ही येते आणि बघा हे इथून बसायचं आणि पलीकडे उतरायचं आणि हे बघा हे गाड्या पण या बोटीमधनं जातात म्हणजे तुम्ही बाईक पण तिकडे घेऊन जाऊ शकता आणि गाडी सकट 25 रुपये तिकीट आहे आणि सिंगल पर्सन 5 रुपये तिकीट. तर आता आपलं संध्याकाळ पण झाली आहे आणि पिशवीभर मासे पण घेऊन झालेत नाही म्हणता. आणि इथे तुम्हाला बार्गेनिंग स्किल खूप जबरदस्त पाहिजे. पकडूनच ठेवतात तुम्हाला काय का सोडतच नाहीत. अक्षताला किडनॅप केलं होतं. अक्षता साथीच्या भाषेत काय केलं होतं किडनॅप केलं होतं अक्षताला. इकडे गाडी होय. चला आता हा व्हिडिओ आपण इथे संपूया. जास्त मोठा नाही छोटासाच व्हिडिओ होता आणि मासे पण काय जास्त नव्हते दाखवण्यासारखे थोडेफार होते ते तुम्हाला आम्ही दाखवले. थोडंसं पण काय तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच त्याच्या बेल आयकन पण प्रेस करायचा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येत जातील. आणि आपण थोड्या दिवसांनी परत एकदा येऊ या मार्केटला तेव्हा दुपारच्या वेळेला. थोडंसं लेट झालं ॲक्च्युली काय आहे की तुम्ही 2-2:30 वाजता आला की 3 ते 4 वाजता आला तर तुम्हाला चांगले मासे मिळतील. आम्हाला थोडं काम होतं तेव्हा लेट झालं आणि आम्ही घरातून पण लेट निघालो. तर ठीक आहे जे आहे ते आहे. तर चला मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू.